महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 22 जुलै रोजी अकलूज येथील विजय चौकामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी सरपंच युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, फातिमा पाटावाला, शशिकला भरते, हेमलता चांडोले, सुनीता फुले, पायल मोरे, सतीश फोरा, राहुल मोरे, राहुल जगताप, मच्छिंद्र पगारे, दादाभाई तांबोळी, जुलकर शेख, बाळासाहेब वाईकर, डॉ. संतोष खडतरे, डॉ. अजित गांधी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये अतिशय उत्साहाने व उत्स्फूर्तपणे शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढीने केले. सदाशिवनगर व परिसरामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय मामासाहेब पांढरे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी गुलमोहर व बहावा या जातीची रोपे लावण्यात आली. श्री शंकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना परिसरातील सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव येथील जिल्हा परिषद शाळांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.